एमएसटी सीईडीचं ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुमच्याकडनं काही पण मिस्टेक झाली असेल तर ते आता तुम्ही करेक्ट करू शकता. सीईडी सेलनी तुमच्यासाठी एक करेक्शन विंडो ओपन केली आहे आणि ह्या करेक्शन विंडोमध्ये तुम्ही कॅन्डिडेट फुल नेम हे तुम्ही करेक्ट करू शकता, तुमची डेट ऑफ बर्थ करेक्ट करू शकता, जेंडर करेक्ट करू शकता. जर तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करताना काही पण मिस्टेक झाली असेल तर हे सुद्धा तुम्ही करेक्ट करू शकता. ॲज वेल एज जर तुम्हाला सब्जेक्ट ग्रुप ॲड करायचा असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म हा PCM ग्रुपचा भरला असेल बट तुम्हाला PCB ग्रुपला पण अप्लाय करायचं होतं तर तो सुद्धा तुम्ही सब्जेक्ट ग्रुप ॲड करू शकता अँड वाईस वर्सा. ॲज वेल एज जर तुम्हाला सेकंड अटेम्प्टला सुद्धा अप्लाय करायचं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही मुलांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना फक्त सिंगल अटेम्प्टला अप्लाय केलं होतं बट फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यांना वाटलं की यार दोन्ही अटेम्प्ट आपल्याला अप्लाय करायला पाहिजे होते. सो जर तुम्हाला सेकंड अटेम्प्टला सुद्धा अप्लाय करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता ह्या करेक्शन विंडोमध्ये. आता ही तुमची करेक्शन विंडो 5 मार्चपासून ते 7 मार्चपर्यंत हे 3 दिवस ओपन असणार आहे. तर ह्या 3 दिवसांमध्ये पाहिजे ते तुम्ही डिटेल्स करेक्ट करू शकता ह्या डिटेल्सपैकी. सो जर तुम्हाला काही पण करेक्ट करायचं असेल तर लवकरात लवकर करेक्ट करून घ्या, कारण की करेक्शन विंडो क्लोज झाल्यानंतर तुम्हाला परत हा चान्स मिळणार नाही आहे. आणि जर तुम्हाला असे सीईडीचे रिगार्डिंग अपडेट्स पाहिजे असतील तर मला ह्या इंस्टाग्राम आयडीवर नक्की फॉलो करा.